एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेणार असं सांगितलं जात असताना त्यांच्यावर टीका केली जाते। मुख्यमंत्री शिंदे यांचं मानसिक संतुलनच बिघडलंय ही बोचरी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। मात्र त्या टीकेला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी देखील आता चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। मानसिक संतुलन कोणाचं बिघडलंय हे निवडणुकीच्या निकालानंतर समजलं, हा टोला संजय शिरसाट यांनी आता संजय राऊत यांना लगावलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही, ते एवढंच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ। पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय। तुम्ही देवेंद्रजींचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडतायत। त्यांना उपचारांची गरज आहे। मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे। जे ऊर बडून सांगत होते की आमची सत्ता येणार 160 170, पूर्ण 60 सुद्धा गाठू शकले नाही, 160 तर वेगळीच बाब आहे। म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे। म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही